हॅलो. विदाऊट ऑइल काय बनतं याचा प्रश्न पडला असेल तुम्हाला. हल्ली खरंच वजन सगळ्यांचं खूप वाढतं आहे. कुठे आपण डाएट प्लॅन घ्यायचं म्हटलं तर आपल्याला ऑइल फ्री खाण्याचे खूप सल्ले देतात आणि खरंच झपाट्याने वजन कमी करायचं असेल तर ऑइल फ्री खाल्लं ना वजन पटापट कमी होतं हे आपल्याला डायटिशियन सांगतात. त्यासाठी मी कॉलीफ्लॉवर मस्त ग्रेटेड करून घेतलेलं आहे आणि कॉलीफ्लॉवरचे स्टफ पराठे आहेत. तर हे विदाऊट बटर असे दाबून दाबून क्रिस्पी भाजून घेतले ना खरंच छान लागतात. किंवा ज्यांना बटर तूप घी घालून भाजायचे ते पण छान, किंवा दोन्ही ऑप्शनमध्ये आपण हे पराठे करू शकतो. विदाऊट तेल घी बटर पण खूप छान लागतात, कारण भाजी मस्त बनलेली आहे त्याचे. असे क्रिस्पी मस्त भाजून घेतले, गरमागरम खाल्ले. ऑइल फ्री दहीसोबत आपण मस्त खाऊ शकतो हे. तर यासाठी मी काय केलेलं आहे, ग्रेटेड कॉलीफ्लॉवर असतं ना ते असं किसणीने मी किसून घेतलं आहे. छान असं दरदरीत किसलं जातं मस्त. त्यानंतर लगेचच एका तव्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण जिरं घेतलं आहे, छान रोस्ट केलं आहे ते. यामध्ये पण मी तेल घातलेलं नाही, तुम्हाला तेल घालायचं तर घालू शकता, पण मी हे ऑइल फ्री बनवते आहे. आलं घेतलं आहे, लसूण जिरं, आणि कढईमध्ये लगेच ते ग्रेट केलेलं कॉलीफ्लॉवर आहे ते टाकलं. त्यानंतर वाटून घेतलेलं हिरवी मिरची लसूण जिरं ते घातलं. लगेचच त्यामध्ये मीठ हिंग घातलं आहे. हिंगाला छान सुगंध येतो, हिंग घालायचं ते आवर्जून. आणि लगेचच हळद घातली. गॅस अगदी कमी लो फ्लेमवर होता. मिक्स केलं आहे. असं दरदरीत फ्लावर वाटलेलं आहे ना, ग्रेट केलं आहे ना, छान भाजी होते आहे. मस्त स्टफिंग बनतं आहे एकदम. एकदा खरंच मस्त ट्राय पराठे आहेत हे. मस्त सुगंध येतो आहे. हिंग हिरवी मिरची, त्यामध्ये मी लगेच कोथिंबीर गार झाल्यावर भाजी कोथिंबीर घातली, म्हणजे असा रंग पण कोथिंबीरीचा हिरवा राहतो. थोडंसं चटपटीत असा नाश्ता आहे हा. त्यासाठी लगेच गव्हाचं पीठ घेतलं, थोडं मीठ घातलं, पाणी घातलं आणि असं त्याचा घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे. गोळ्याला चांगला दाबून दाबून सॉफ्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे. पीठ पण छान असं घट्टसर बनलं पाहिजे. त्यानंतर लगेच असे गोल गोल गोळे घेऊन छोटी पोळी लाटून घ्यायची. नंतर स्टफिंग भरायचं आणि हे भरून घेतल्यावर त्याचे सगळे एजेस बंद करून गोल गोळा असा व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. त्यावर पीठ घालायचं आणि आपल्याला थोडंसं मी हाताने दाबून घेते, म्हणजे ते फुटत नाही. थोडंसं दाबून घेतलं आणि मग लगेच 2-3 लाटणं मारले तरी एकदम पराठा भाजी आपली बाहेर येणार नाही, इतका छान बनतो. मस्त पराठा लाटला गेला आहे माझा. तुम्ही बटर घी आणि तेलाने सुद्धा हा शेकून घेऊ शकता, किंवा ऑइल फ्री जसं मी सांगते आहे. हे ऑइल फ्री छान आपण भाजून घेतलं ना, छान पराठा शेकायचं जे माझ्याकडे आहे हे एक, तर याने मी छान दाबून दाबून क्रिस्पी असे भाजून घेत आहे. तर विदाऊट आपण बटर घी आणि तूप करतो आहे तरी पण हा खाताना अजिबात असं वाटणार नाही की आपण ऑइल फ्री पराठा कोरडा कोरडा असं लागणार नाही, कारण कॉलीफ्लॉवर असे झणझणीत चटपटीत बनलेला आहे आपला मस्त. किती मस्त क्रिस्पी भाजलं आहे बघा. क्रिस्पी भाजून झाल्यावर त्याबरोबर आपण दह्यासोबत मस्त खाऊ शकतो. एन्जॉय. थँक्यू फॉर वॉचिंग.